मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे छोले. मी बनवत आहे छोल्याची भाजी. त्यासाठी हे 1 वाटी छोले आहे. याला रात्रभर पाण्यात भिजवलं होतं आणि 3 शिट्ट्यामध्ये हे छोले मी शिजवून घेतलेले आहे. इकडे बघू शकता इथे ठेवलेले आहे कढाई. कढाईमध्ये टाकलेला आहे कांदा. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हा कांदा आणि लाल मिरची पावडर. हे कांदा लसूण मसाला आहे हा 2 चमचे आहे आणि ही लाल पावडर आहे. त्यासोबतच लाल मिरची पावडर. त्यासोबतच टाकायचं आहे हळदी पावडर आणि हे धना पावडर. हे बघू शकता. याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यासोबत टाकायचं आपल्याला टमाटर आणि लसूणची पेस्ट. ती पण याला छान अशी परतून घ्यायची. आता छान असं आपल्या भाजीला तळ आलेलं आहे. वरून टाकायचं चवीपुरतं मीठ आणि हा टाकायचा आहे पावभाजी मसाला. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं. त्याला पण छान असं परतून शकता. छान असा आपला मसाला झालेला आहे. सोबत टाकायचं आपल्याला हे शिजवलेले छोले. त्याला पण छान परतायचं आहे. आता थोडं आपल्याला टाकायचं आहे याच्यात पाणी. हे छोल्याचंच गरम पाणी आहे. याच्यामध्ये मी टाकले साधारण एक ग्लास आहे. तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता. आता याच्यात टाकायचं आपल्याला कसुरी मेथी. अशी कसुरी मेथी. याला पण छान असं मस्त छान असं ही वाट पाहू आपल्याला. अशी छान अशी शिजू द्यायची. तशी ऑलरेडी आपली भाजी झालेलीच आहे. याला 1-2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं. अशी आपली भाजी तयार आहे. आता आपण करू प्लेटिंग. आता छान अशी आपली भाजी रेडी आहे. वरून अजून थोडीशी कोथिंबीर, ही ऑनियन रिंग. तर तुम्हाला ही माझी भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा.